धन्यवाद सर्वांनी स्थानापन्न व्हावं. कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माननीय कुलगुरू मॅडमांनी संकल्पना व्यक्त केली होती की विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष संवाद होणं हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्याच्यातूनच विद्यार्थी आणि प्रत्यक्ष विद्यापीठ याच्यामधले संवादाचा सेतू निर्माण होऊ शकेल आणि आपापसातली जी कम्युनिकेशन गॅप आहे त्याची जी दरी आहे ती भरून निघू शकेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न थेट विद्यापीठाला समजू शकतील आणि विद्यापीठ करत असलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत, जे काही वेगवेगळ्या गोष्टी विद्यापीठातर्फे केल्या जातात त्याची देखील विद्यार्थ्यांना थेट माहिती होते. या अनुषंगाने या कुलगुरू कट्टा या कार्यक्रमाचं सुरुवात करण्यात आली. मागील वर्षी साधारण दूरदृश्य प्रणालीद्वारे झूम कॉलद्वारे हा कुलगुरू कट्टा चालवण्यात आला आणि त्यानंतर या वर्षभरामध्ये नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अहिल्यानगर, मुंबई, पुणे, लातूर आणि आता सोलापूर हा कुलगुरू कट्टा 9वा कुलगुरू कट्टा आहे. 9वे पुष्प आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत. आपण इथं जोरदार विद्यार्थी अभिनंदन करूया. अशीच एक संकल्पना माननीय कुलगुरू मॅडम यांनी मांडलेली होती, ती म्हणजे ग्रीन कॅम्पसची. प्रत्यक्ष विद्यापीठाचा जो परिसर होता तो अत्यंत मोठा होता आणि बऱ्यापैकी तिथे जंगल होतं, झाडी होती. हा जो कॅम्पस आहे अतिशय सुंदर व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातून प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी इथे यायला पाहिजे, लोकांनी इथे यायला पाहिजे. या अनुषंगाने हा कॅम्पस हा आपला सुशोभित व्हायला हवा आणि त्यासाठी वेगवेगळे उपक्रम करण्यात यावे. त्याच्यातूनच एक प्लॅस्टिक मुक्त कॅम्पसची संकल्पना सुरू करण्यात आली आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण तिथे करण्यात आलं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक मोठा प्रकल्प राबवण्यात आला. 5 सेन्सेस गार्डन, 5 संविधानांचं एक सुंदर असं उद्यान तिथे निर्माण केलं गेलं. या संकल्पनेची ही जी मुहूर्तमेढ विद्यापीठ परिसरात रोवली गेली तीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक महाविद्यालयात जावी आणि प्रत्येक महाविद्यालय हा विद्यापीठाप्रमाणेच अत्यंत सुशोभित असं कॅम्पस व्हावा. या अनुषंगाने आपण नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन न करता या कार्यक्रमाचा शुभारंभ एका छोट्याशा रोपट्याला जलार्पण करून करत असतो. मी माननीय कुलगुरू मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या छोट्याशा रोपट्याला जलार्पण करूया आणि हेच रोपट्यानंतर या कॅम्पसमध्ये तिथे रोवलं जाईल, तिथे रुजवात होईल आणि तेच पुढे सुंदर अशी छाया देऊ शकेल. विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी प्रतिनिधित्व इथे करावं. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. कुलगुरू कट्ट्याच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे परस्परांशी संवाद तर साधणारच आहोत, पण तत्पूर्वी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान करणं हे विद्यापीठाचं प्रथम असं कर्तव्य आहे. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांद्वारे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण इथे प्रातिनिधिक इथे सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो कुमारी गुंजन शिरभाते. 38व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी. क्लासिकल इंस्ट्रुमेंटेशन अँड नॉन पर्क्युशनमध्ये तिने राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता तिची निवड झालेली आहे. तिच्याकरता गरजेचं आहे.
मेहसाणाच्या इंटरझोनल स्पर्धेमध्ये देखील तिने पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. धन्यवाद. दुसरे विद्यार्थी आहे ईश्वरी गानगोटे. दुसरी विद्यार्थिनी आहे. ही अभिमानास्पद बाब आहे की अश्विनी रुरल महाविद्यालयाचीच मेडिकल फॅकल्टीची विद्यार्थी आहे ईश्वरी गानगोटे, जी सध्या विद्यापीठातर्फे चेस स्पर्धेसाठी नॅशनल खेळायला गेलेली आहे. ती प्रवासात आहे. मॅडम ईश्वरी, यू आर ऑनलाईन? येस सर. येस सर. मॅडम ती ऑनलाईन आहे इथे. येस येस. तिला फोकस करा ईश्वरी. येस येस. आणि याच महाविद्यालयाची दुसरी विद्यार्थिनी तितिक्षा देशमुख. तिने सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं प्रतिनिधित्व चंद्रपूर झालेल्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी केलेलं आहे. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी तितिक्षाचं पण येस ईश्वरी. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. अशाच तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धांमध्ये होतो आणि त्यामुळे अभिमानाने विद्यापीठाची मान उंचावत असते. सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी यश प्राप्त केलंय त्यांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. या कुलगुरू कट्टेची नक्की संकल्पना काय, नक्की आपल्याला अपेक्षित काय आहे, विद्यार्थ्यांना याच्यातून नक्की काय मिळणार आहे, या संदर्भातली प्रस्तावना करण्यासाठी मी डायरेक्टर स्टुडंट वेलफेअर डॉक्टर देवेंद्र पाटील सर यांना आमंत्रित करतो. प्रोत्साहन दिल्याने आणि प्रेरणा दिल्याने काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा कुलगुरू कट्टा. मॅडम, आपला कुलगुरू कट्टा आपण एका फॅकल्टीचे 20 असे 120 ते 150 विद्यार्थ्यांचा कट्टा असतो. हा हॉल बघूनच असं वाटलं, मी काल महाविद्यालयांना फोन केलं की आमचं पार्टिसिपेशन जास्त आहे आणि अश्विनी महाविद्यालयाचे विद्यार्थी मिळून आज संपूर्ण हॉल भरलेला आहे. मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो. कुलगुरू कट्टा ही संकल्पना मॅडमच्या मनातली आणि मनातलं वास्तवात उतरवणार नाहीत त्या मॅडम कसल्या. आणि सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीनं हा कुलगुरू कट्टा चालू झाला. स्वप्नील तोरणे सरांनी सांगितलं, इतर सगळ्यांचं, पण प्रत्यक्ष मनात काय आहे आणि मनातलं बाहेर येणं याच्यासाठी संवाद होणं गरजेचं असतं. जिथे संवाद होत नाही तिथे वाद निर्माण होतात आणि हे वाद विद्यार्थ्यांमधले टाळले जावेत. विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न शिक्षकांमार्फत, प्राचार्यांमार्फत, डीन मार्फत विद्यापीठापर्यंत कधी पोहोचत नाहीत. असे काही प्रश्न जे आहेत हे विद्यार्थ्यांनी मॅडमशी वार्तालाप करावा, मुक्त संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांमध्ये जावं. यासाठी मॅडमनी कुलगुरू कट्टा, कुलगुरू आपल्या दारी, जसं मंत्रिमंडळ आपल्या दारी असतं तसं कुलगुरू आपल्या दारी, कुलगुरूंबरोबर प्रतिकुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक ज्यांचे फक्त आपण नावं ऐकत असतो, प्लॅनिंग डायरेक्टर, IAS, लॉ ऑफिसर आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, ह्या सर्वांना आपल्या मनातले अपेक्षित असलेले प्रश्न हे सुचवावे, आम्हाला सुचवावे, यात जेणेकरून बदल करून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी हा कुलगुरू कट्टा सुरू करण्यात आलेला आहे. धन्यवाद डॉक्टर पाटील सर. कुलगुरू कट्टेची नक्की संकल्पना काय आणि विद्यापीठाला याच्यातून नक्की काय अभिप्रेत आहे, काय अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांना देखील याच्यातून काय घेऊन जायचं आहे याचं सुंदर उद्बोधन सरांनी अतिशय थोडक्यात आपल्याला करून दिलं. त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी मी आमंत्रित करतो वैद्यकीय विद्याशाखा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर V. नडके सर आपल्याला मार्गदर्शन करतील. गुड मॉर्निंग, सुप्रभात.
माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मॅडम, PVSM, AVSM, VSM, माननीय प्रति कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुम सर, माननीय रजिस्ट्रार कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाल सर, माननीय कुलसचिव COE डॉक्टर संदीप कडू सर, माननीय श्री कळसकर सर, संचालक नियोजन मंडळ, आपले लॉ ऑफिसर कुलकर्णी सर, देवेंद्र पाटील सर, संचालक विद्यार्थी कल्याण, डॉक्टर गायकवाड सिनेट मेंबर, डॉक्टर राठोड संदीप सहाय्यक कुलसचिव नियोजन, मुंबरे सर व्यवस्थापन मंडळ सदस्य व माजी डीन, डॉक्टर सुहास कुलकर्णी सर अधिष्ठाता मेडिकल कॉलेज, अश्विनी मेडिकल कॉलेज, सर्व मान्यवर, सर्व टीचर व माझे सर्व स्टुडंट्स, सर्वांचे स्वागत आहे. आज येथे आपण एक नवीन उपक्रम बघितलेला आहे की मॅडमच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, त्यांचा आपण विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवत अशी एक नवीन नाविन्यपूर्ण आयडिया मॅडमनी मांडली व त्याचा आपण बघितलं हे 9वा हे आहे इव्हेंट आहे, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज 200च्या आसपास इथं स्टुडंट्स आहेत. हे इंडिकेट करतं की हे किती सक्सेसफुल प्रोग्राम आहे. आणि आपण सर्व मॅडमच्या अध्यक्षतेखाली मॅडमच्या सर्व मार्गदर्शनाखाली सर्व विद्यापीठाची जोडजोड चालू आहे, ते आपण पाहतच आहोत. नंतर मॅडमनी वरच्यावर हा स्टुडंट हा केंद्रबिंदू मानून सर्व गोष्टी करत आहेत. प्रत्येक गोष्टी स्टुडंटच्या केंद्रित असते. सेंटर हा स्टुडंट असतो. त्यांच्या काय प्रॉब्लेम असतील, अडीअडचणी असतील, परीक्षे संदर्भात असतील, फायनान्शियल असतील, बऱ्याच गोष्टी मॅडमनी ह्या पर्सनली ऑनलाईन ऑफलाईन वेळप्रसंगी ऑनलाईन मीटिंगसुद्धा घेऊन मॅडमनी त्वरित त्याच्यावर तोडगा काढलेला आहे. कारण मॅडम ह्या कार्यतत्पर आहेत, प्रशासनात त्यांचा हातखंड आहे. आपल्याला माहीतच आहे मॅडमनी त्यांची सेवा देशसेवेसाठी एवढे वर्ष काम केलेलं आहे. ते मोर दॅन 30 इयर्स वगैरे मॅडमनी त्यात काम केलेलं आहे. पहिल्या ते आपल्या भारतातील पहिल्या लेफ्टनंट जनरल आहेत मॅडम, तर आपल्याला अभिमान आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण एकदा अवश्य युनिव्हर्सिटीला भेट द्या. तुम्ही ग्रीन कॅम्पस बघा. मागचा आणि आताचा जर परिसर बघितला तर तुम्हाला एका टुरिस्ट प्लेसमध्ये आल्यासारखं वाटेल. नक्की तुम्ही विजिट करा. मॅडम तिथे सगळ्या सुविधा केल्या. कॅन्टीन आहे, निवासी व्यवस्था आहे, रेस्ट हाऊस आहे. सगळं कामं व्यवस्थित होतात, फास्ट होतात. सगळ्यांना आदवीनं बोलले जाते, सगळ्यांचं समस्येचं निराकरण केले जाते. आणि नवीन मॅडमच्या आयडिया मी सांगू इच्छितो. दृष्टीदिशा मॅडमचा ज्यादा फोकस हा रिसर्चवर असतो. रिसर्चवर मॅडमनी जर्नलमध्ये पब्लिश केलं तर त्याने थोडे अमाऊंट त्यांना बक्षिसाच्या स्वरूपात दिलेली आहे. इक्शिना म्युझियम चालू केलेलं आहे. आता रिसेंटलीच लायब्ररी ही संकल्पना परवाच विषय झाली. सर्व कॉलेजना इन्व्हॉल्व करून त्यांना पुढच्या नवीन जगात काय चाललं आहे, नवीन नवीन कन्सेप्ट काय आहेत, नवीन रिसर्च काय आहे, नवीन स्टडीमध्ये काय आलं, सगळं ॲट ए ग्लान्स तुम्हाला सर्व भाषेत ते तुम्हाला पाहायला मिळते. असं लायब्ररी एक संकल्पना आलेली आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्या. छान कल्पना आहेत. इक्शिना म्युझियम तर मी सांगितलं सर्व तुम्हाला मेडिकलबद्दल माहिती मिळेल. आपले सर्व प्रोविसी सर असतील, रजिस्ट्रार सर असतील, सर्व ऑफिसर्स, डेप्युटी रजिस्ट्रार सगळे आपल्याला युनिव्हर्सिटीत स्टुडंट हा केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या भल्यासाठी जे काय करता येईल ते करत आहेत. आपले सदस्य मंडळ पण आहेत, सगळे सदस्य आहेत युनिव्हर्सिटीचे. दत्ता पाटील सर पण आहेत. सगळे मेंबर आपल्याला प्रोग्रेस ऑफ आपल्या नवीन नवीन संकल्पना, नवीन जगात काय चाललेलं आहे त्याची माहिती असे धडपड करत आहात. तर मी एवढे बोलून माझे भाषण जादा वेळ घेणार नाही. तर पुनश्च मॅडमचे आभार मानतो आपल्या सर्वांतर्फे आणि माझे भाषण थँक्यू. धन्यवाद धडके सर. या ठिकाणी व्यासपीठावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आणि विद्या परिषदेचे माननीय सदस्य डॉक्टर सचिन मुंबरे सर देखील आहेत. विद्यापीठाच्या प्रारंभापासून अनेक विविध अधिकार मंडळाच्या रूपामध्ये त्यांनी सातत्याने विद्यापीठ परिवाराशी ते संलग्नित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आदरणीय कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर मॅडम, प्रति कुलगुरू मिलिंद निकुंभ सर, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर विठ्ठल धडके सर, कुलसचिव डॉक्टर बंगाळ सर, व्यासपीठावर उपस्थित परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू सर, कळसकर सर, या महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुहास कुलकर्णी सर, डॉक्टर देवेंद्र पाटील सर,
विद्यापीठाचे विधी अधिकारी संदीप कुलकर्णी सर, संदीप राठोड सर, या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उदगीरहून इथे आलेले बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे मेंबर डॉक्टर दत्ता पाटील सर, विविध महाविद्यालयातून आलेले सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, आजची सत्कार मूर्ती गुंजन शिरभाते व तिचे पालक व येथील या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे आज आपल्यासाठी एक अतिशय भाग्याचा दिवस आहे. कुलगुरू मॅडम स्वतः पूर्ण विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमवेत आज या महाविद्यालयामध्ये कुलगुरू कट्ट्यासाठी आलेले आहेत. याचा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, कारण विद्यार्थी हे भारताच्या आरोग्याचं भविष्य आहे. तुम्ही भारताच्या आरोग्याचं भविष्य आहात आणि या भविष्याची दशा व दिशा ठरवण्याचं जर कुठलं केंद्र असेल तर ते विद्यापीठ असतं. आणि या दोन घटकांशी एकत्र चर्चा होऊन कुठलाही अडपडदा न ठेवता थेट कुलगुरूंशी चर्चा व्हावी. विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत, विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, सिलेबसच्या बाबतीत असो, एक्झामिनेशनच्या बाबतीत असो, विविध विद्यार्थ्यांच्या योजनेच्या बाबतीत असो, या ज्या काही अपेक्षा, समस्या किंवा त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांच्या काही आयडियाज असोत, यांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम कुलगुरू मॅडमनी सुरू केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मॅडम हा कार्यक्रम राबवित आहेत. आणि हे असं पहिल्यांदाच घडत आहे की स्वतः कुलगुरू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन विद्यार्थ्यांबरोबर कुठलाही आडपडदा न ठेवता थेट संवाद करत आहेत. आणि निश्चितपणे याच्यातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आयडिया समोर येऊन वैद्यकीय शिक्षणाची दिशा ही योग्य दिशेने जाईल याबद्दल मला खात्री आहे. साधारणतः 3-3.5 वर्षापूर्वी आदरणीय कुलगुरू मॅडमनी विद्यापीठाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व त्यानंतर अनेक विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांचा आत्ता उल्लेख झालेलाच आहे. आपण विद्यापीठात जर आलात तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की विद्यापीठाचं रूपडं अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. एकदम वेगळं चित्र, जसं काही आपण एखाद्या टुरिस्ट सेंटरला जसं म्हटले सर की एकदम वेगळं तिथे आपल्याला दिसेल, पूर्ण ग्रीन कॅम्पस आपल्याला दिसेल. नुसतंच बाह्यरूप नाही तर विद्यापीठातील लोकांचे सॉफ्ट स्किल सुद्धा निश्चितपणे बदललेले आपल्याला दिसतील. हा जो बदल आहे तो निश्चित या मॅडमच्या काळामध्ये झालेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना या प्रसंगी विनंती करतो की आपले जे काही प्रश्न आहेत, आता काही तुमच्यासाठी योजना आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहीतच असतील, नसतील तर त्या माहीत करून घ्या. धन्वंतरी योजना आहे, संजीवनी योजना आहे, महात्मा सावित्रीबाई फुले योजना आहेत, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जर काही आपल्या समस्या असतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल सुचवायचे असतील किंवा आपल्या काही वेगवेगळ्या आयडियाज असतील तर तो निश्चितपणे इथे शेअर करा. आणि त्याच्यामध्ये लकीली मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबरही इथे उपस्थित आहेत. त्या निश्चितपणे मी खात्री देतो की आम्ही ज्या काही आपल्या सूचना आहेत त्या निश्चितपणे अंमलात आणू, त्याबद्दल बिलकुल खात्री बाळगा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आत्ताच झालेल्या बजेटमध्ये मॅडमनी आत्ता 200 करोड रुपयाची फक्त विद्यार्थ्यांसाठी सोय केलेली आहे. आणि हे 200 करोड रुपयाची मधून जे काही व्याज 14 कोटी रुपये साधारणतः अपेक्षित आहे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी वापरलं जाणार आहे. म्हणजे नुसतं मॅडमच्या काळात नाही तर मॅडमनी भविष्याचा विचार करून या पुढील 50 वर्ष 100 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याणासाठी कुठल्याही प्रकारची पैशाची कमतरता भासू नये याची आजच तरतूद केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आजच नाही तर भविष्यही तुमचं निश्चित चांगलं आहे. मी पुन्हा एकदा नाशिकच्या जी भूमी आहे त्या भूमीतून सोलापूरच्या देवभूमीमध्ये आलेल्या या सर्व मान्यवराचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आपले जे काही प्रश्न आपण धन्यवाद मुंबरे सर. सर्वात तरुण वयात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य झालेले, नंतर मेडिकल फॅकल्टीचे डीन झालेले, विद्यमान व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले आमचे मार्गदर्शक मुंबरे सरांना धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुम सर यांचा मी अल्प परिचय करून देतो. निकुम सर सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिक येथे प्राचार्य या पदावर कार्यरत होते. त्यानंतर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव येथे सर होते.
त्यानंतर ते जळगावच्या आयुर्वेद महाविद्यालयाला अधिष्ठाता झाले. महाराष्ट्राच्या इतिहासातल्या पहिल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचे सर अधिष्ठाता होते. दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पासून सरांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रतिकुलगुरू पदाची धुरा सांभाळलेली आहे. सरांनी स्टुडंट्स वेलफेअर या विभागामध्ये मॅडमच्या संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी बरोबरीनं चालून खूप इंटरेस्ट घेतला आणि बरेचसे त्याच्यातले आउटपुट्स आपल्याला दिसत आहेत. सरांना व्हेरियस रिसर्च ॲक्टिव्हिटीज आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद सायन्स यामध्ये रस घेऊन अनेक प्रकारचे रिसर्चेस सरांनी तिथे केलेले आहे. एवढं विद्वान व्यक्तिमत्व एकदा जिद्दीला भेटलं तर सगळंच मॅडमकडून करून घेण्यासाठी आम्हाला असलेला ब्रिज म्हणजे आमचे प्रोविसी निकुंभ सर. सर मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहा नसीब से होती है, मगर वहाँ तूफान बिहार जाते हैं जहाँ कश्तियाँ जिद पर होती है. मी निकुंभ सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद देवेंद्र पाटील सर. आतापर्यंत माझ्या मते विद्यापीठाबद्दल सगळ्या कल्पना झालेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पसायदान माहिती. पसायदानामधलं एक वाक्य, जो जे वांछील तो ते लाभो, अशी संकल्पना म्हणजेच हा कुलगुरू कट्टा आहे. आयुर्वेदामध्ये संभाषा या दोन प्रकारच्या सांगितले, तद्विद्य आणि विगृह. विगृह म्हणजे वितुष्ट, म्हणजे भांडण, म्हणजे त्याच्यातून काहीच मिळणार नाही. पण तद्विद्य संभाषा म्हणजे जर केली तर तत्वज्ञान सांभाळून दोन महान पुरुषांमध्ये जे काय संवाद होतो त्याच्यातून निर्माण होणारं जे काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये नेहमीच वाढ होत असते. आणि आज काळाची गरज आहे की विद्यार्थ्यांना ज्या ज्या चुका वाटत आहेत त्यांच्यासाठी जे काही चांगलं पाहिजे असेल तर ती जी मागणी असेल ती जर या फोरमला जर कळली तर निश्चितच ती पूर्ण होण्यास मदत होईल. आणि कुलगुरू कट्ट्याचं महत्त्वच ते आहे की ज्याने. So my question to you is, like, all the Indradhanu students get 5 grace marks. So is there any provision, like the students which are getting prizes at national and international levels, will they get any additional marks as well? And first, congratulations that you have done the fabulous work. The grace mark concept is given by the respective commissions or council. You put a very important point. You can write to the respective councils if the student is getting national or international. Please provide grace mark provision. But till this time, there is no provision for the grace mark for the sports. I don't think, see, grace marks kute pahije, those marks are going to get you something else, or if you're failing. But I can tell you, students like you who go for national, international, do well in studies also. They don't need grace. So don't bother about grace. Like additional marks. Additional will be for what? I mean, see, in professional courses, either you're topping, okay, or then you're passing. The rest of your marks mean nothing. Doesn't matter. You, for every next thing, you give another exam. You give another NEET. So how does it matter whether you got 63 or 68? No difference. So therefore, we will take up the thing. But I don't think here it matters. But what we can do is, any student who falls short of attendance because of this but is able to perform well, that is something university will look into. Good morning, ma'am. Good morning, sir.
माझं क्वेश्चन होतं सर, सप्लिमेंटरी एक्झाम फिजिओथेरपीसाठी जे MBBS साठी वगैरे आफ्टर रिझल्ट 3 वीक्समध्ये अप्लाय होत्या, ते जर फिजिओथेरपीसाठी पण अप्लाय झाले तर सप्लिमेंटरी एक्झाम. ॲक्च्युली परत की जे काय आपण एक्झाम घेतो त्या रिस्पेक्टिव्ह काउन्सिलच्या नॉर्मप्रमाणे घेतो. फिजिओथेरपीला तशी आतापर्यंत नॅशनल लेवलची काउन्सिल नाही, परंतु आपल्याकडे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आहे आणि त्याच्या फिजिओथेरपीचे डीन पण आहेत. तर हा पण प्रश्न नक्कीच आता विचारार्थ घेऊ आणि लवकरात लवकर याचा निर्णय घेऊ. थँक्यू सर. येस, नेक्स्ट BOE विल टेक इट. My name is Vaishnavi and I am a final year MBBS student. Ma'am, I have applied for the Sanjeevani Student Security Scheme, and according to that scheme, the student whose parents who have lost their parents, they get financial aid. So I have applied for that scheme, but my application got rejected. So the reason that was given to me was my father died 1 year before the scheme was run. I don't think that reason is valid enough. And I also want to tell that financial aid should be increased from 2 lakhs to 5 lakhs. Even if I don't get the benefit, but students in future should get more benefit. एक मिनिट उत्तर. Your matter, just 2 days back, I got the information about your matter. The matter is already forwarded to the EDW. He has taken it for the next management council meeting. There was a technical problem and we are going to sort it out in next management council meeting. The authority to sanction it is management council. So don't worry, that is just technical issue. The death of the father is before that scheme was implemented. And that's why there is some, it was rejected. But don't worry, we'll take it up. Another question. I'm a final year student, and on behalf of my batch, I would like to ask, why ophthalm and ENT papers are shifted to final years? Means it is very burdensome for us. Yes, again the answer is same. Everything is governed by the guidelines of National Medical Commission. Yes, I do agree that the National Medical Commission has given different guidelines for 19 batch, 22 batch, 23 batch, 24 batch. So there is a problem particularly for the repeated students, and to keep it, we are also in confusion which norms are to be applied for which batch. But we are taking the matter with National Medical Commission, and MHS is the only university in India which is following this up with National Medical Commission, and because of MHS so many things are changed in National. MHS was the first university who has implemented CBME in 2019 when it was first implemented. So hope in next year, coming 5-10 years, it will be smooth, it will be streamlined, and there are no batch specific syllabus. Yeah. And the reason, just to add to that, because the Act said that the next exam will come in, and those two being clinical subjects, they were pushed, but next exam didn't come. That is why it was reverted. But since your batch it was announced, it was decided to continue. But the solace in that is you're not alone. The whole batch is same. So what stress you have, everyone will have. So just don't just de-stress. Request, while preparing the timetable for our final exams, please provide us sufficient gap between two papers. Okay. That we are. In fact, last year we did try to reduce to try and get results faster. But when students wanted the gap, we went back to it. Because we take students and we'll ensure that you'll have the 1 day gap is given between all papers. Thank you so much. Good morning, ma'am. I want to ask how we students can contribute in decision making.
In fact, already the representation of students is there in the councils, our authorities, even Senate members, even the Senate, they do have the representation from students. And also Students' Council, which is elected every year. The representation is always there, and we definitely, whenever there is any representation or any suggestion, definitely we look into it. And how they are selected, sir? The representatives? There is a selection process. There is a proper voting is there. स्टुडंट काउन्सिलचे जे इलेक्शन्स होतात दरवर्षी, माईक थोडा कमी करा. प्रत्येक महाविद्यालयातनं जनरल सेक्रेटरीचं नाव आपल्या विद्यापीठाकडे येतं. त्यानंतर पूर्ण 6 महसूल विभाग जे आहेत त्यातल्या प्रत्येक विद्याशाखेचा एक प्रतिनिधी, महाविद्यालयाचा जुना प्रतिनिधी कधी घेतला आहे याच्याला एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे 36 विद्यार्थी परिषदेवर येतात आणि त्यांच्यामधनं 3 विद्यार्थी अधिसभेवर निवडून येतात. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि एक सेक्रेटरी असतो. अशी ही काउन्सिल दरवर्षी निवडली जाते. आपण आपल्या महाविद्यालयातर्फे आपल्या महाविद्यालयातली जी परिषद आहे त्यामार्फत जनरल सेक्रेटरीचं नाव आमच्याकडे आलं तर आम्ही सिक्वेन्शियली त्याची रचना करून दरवर्षी त्या निवडणुका पार पडतात. Any further policies for physiotherapy faculty? We've just converted your syllabus also into a competency based blueprinting, so it's easier because there's no council. And secondly, we are trying to see how we can improve it. In fact, this year we were specifically trying to get ergonomics, engineering, cross through SIPs. So that's specifically for physiotherapy. And as far as decision making, every student is, whether he comes on the council or not, can make a decision. The way is, every day there are hundreds of emails which come to me, registrar, COE. You may not get a reply immediately, but every section is looking through all the mails. And when we find a repeat this thing coming on a particular theme, most of them are mala hets hot nahi, mala te. No, policy is decision making is when it affects everyone. And the moment in any of the mails we find a problem which is for everyone, whether you do or not, we are already working on it. So it's a very important thing to create, but think beyond yourself. Most of us are concerned only with 3 people, I, me, myself. So the moment you bring in a 4th person and say, look, we all will benefit with this, any idea that comes is never lost. So you're part of the decision making. Other way, how did we happen to change this gap? COE is here, registrar is here. Whenever a problem comes up, we hold a Zoom call. Concerned batch across colleges are invited. Last time we had more than 500 who came in. We have Zoom calls which get students. And when more than that many came, we did an online voting. So everyone's decision counted. Thank you. Yeah, absolutely. Kuluguru registrar very correctly said, Kuluguru Katta is for that. So I admire and appreciate people like you who stand up and ask. The more you ask, you're part of the decision. Good. Good morning to all the respected dignitaries. I am here as a representative of Gandhinath Rangaji Homeopathic Medical College, Solapur. I have a question. What are the advantages of CBDC pattern exams, as we don't have any options for attempting the questions? So I think number of failure is increased. So how is the solution? Like, students face the problem by solving all the questions. Again, this all pattern, actually the taking examination and the pattern of the examination, the autonomy is of the university. But now what happening, the commissions are giving all the instruction to us for the paper pattern. Even the exam dates are also given by the commission. That's why this problem occurs. But again,
if they are all represented, we also put the representation to the your council, commission. As a student, you all also can email to the commission that it's very difficult, that there is no option, and the student failure rate is increasing. So we both will try to solve this problem. How decision-making changes. Shrinkala, would you like to tell how we've conducted a survey for the nurses' problem and how a survey so that all got to tell? So your same problem, we can do another survey. So she'll just tell about the nursing problem which came up, and we've sent out a questionnaire. Yes, very good morning to all the dignitaries. Very good morning to all the students. Yes, so in the last Kulguru Katta I've been attending. So ever since that, we got suggestions from the nursing fraternity regarding the change in the pattern, the semester and annual. Right. So we went to the students. They put up their query first. We went back to the students, asked them to write us with the help of a reference email, took their problem statement. We designed a survey over it, verified it, and it is going across the nursing colleges now. And so that we can have a data, analyze it, plus write back to the commission that these are the issues that are faced by the students first hand, practically. So we have a big, huge survey that is going on, and we'll be coming up with the data analysis and presenting it towards the commission. So that is how on that level, ma'am is helping us to work, and we can work together as a team. How many nursing students here? You all will agree that first year, because of the semester and you all delayed admissions, you all have a problem. You all would like, instead of first semester exam, you would like a year. So that policy decision, to go to the council and force them to change, we are using a student survey. So that is Yes. how we do. Thank you. Good afternoon, ma'am. My name is Kirti Asbe. I am from third year minor MBBS student from GMC Dharashu. So my question is, can we implement practical research training programs for students and teachers in medical colleges? Yes, already it is there. Through SIP also you can do that. So you must be knowing about SIP, internship. Yes, sir. program. I attended SIP, but Yes. sir, very few students get selected for SIP. Then what about those who remain in colleges? So you applied but you not selected. No, sir. Definitely. I completed SIP Okay. in 2024. Okay. So you want to do it again? No, sir. Huh. I don't want. I just am asking that about how to do a research. We don't know Okay, about okay. that. So that training program should be there in the college. So I got your point. You want that most students should learn research methodology. Yes, ma'am. See, SIP is only one part, Yes. but there is also STS, Yes, there ma'am. is ICMR. So, but the university cannot do it. That is the difference between college and student and student. When a student is interested, like you applied, you did SIP. If we make it compulsory, it will add to the stress of students. So Okay. opportunities are there. Each college will be different. I know I was dean in AFMC, we run research methodology workshops for all undergrads. So that is for the college to take it up. ठीक है. Your college can conduct research methodology workshop for undergraduate students also. There is no problem. Sir, my name is Atharva Amal Koppal from BSc student of SNT Kamlaganpati. I want to say that in one semester backlog is there. Then at a time, next time paper we want to give 2 semester paper continuously. We want to give time for some one day after one day paper. मैं कंटिन्यू 6 तास पेपर देता हूँ त्या Yes, yes. आज पेपर एक तर उद्या एक पेपर असेल. Already every month we are conducting the examination, and
the tenure of the examination is almost 1 month. If we give the gap, examination will be up to the 2 months. So we have to do like this. The better way that you study and get pass in the first attempt. सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया मैम हमें मुझे अपॉर्चुनिटी देने के लिए और यहाँ पर आकर हमें ब्लेस करने के लिए। इसके लिए हम बहुत बहुत आपको शुक्रगुजार हैं, ग्रेटफुल हैं। वैसे तो मैम MBBS फर्स्ट स्टूडेंट हूँ, ये कहना चाहिए नहीं पता नहीं, लेकिन फिर भी मैम ये जो 2019 में जो CBME आया है मैम, इस CBME के नाम पर बहुत ज़्यादा अननेसेसरी फॉर्मेलिटीज़ करवाई जा रही है मैम हमसे, लाइक सेमिनार OSP STL एंड वट एवर, पता नहीं क्या क्या है। तो और क्योंकि वो सब करने के चक्कर में मैम जो एक्चुअल अभ्यास है वो हमारा छूट जा रहा है, वो रह जा रहा है। प्लीज आपकी सलाह बहुत सुंदर है, मैं उसी में पहुंचाऊंगी, लेकिन एक चीज़ याद रखिए, आपको कभी ना कभी बदलना पड़ेगा। जो स्कूल में स्पून फीडिंग करके लेक्चर्स देते हैं उससे आगे की, उससे आपको डिग्री और इन्फॉर्मेशन मिल सकता है, लेकिन आपको नॉलेज और विजडम नहीं मिल सकता है, वो आपको खुद करके। तो एम ऑफ क्योंकि हमारे जो रट्टम रटाई करके नीट के ड्रॉप्स लेके कोचिंग क्लासेस करके जो बच्चे आते हैं, उनको अपने दिमाग को इस्तेमाल नहीं तो डिसयूज एट्रोफी हो जाएगी दिमाग। तो इसलिए ये सब कार्रवाई करी जा रही है कि आप अपना यूज़ करके सेमिनार सिंपोजियम करिए। आपको अगर लगता है कि हर चीज़ एक लेक्चर हो तो वो ऐसे नहीं होगा ना। सेल्फ डायरेक्टेड लर्निंग इज़ द एम, दैट इज़ द रीज़न। सो और अगर आप सीखना चाहते हो तो आप पढ़ते रहिए, जो भी चाहिए कर सकते हैं। तो जो कराया जा रहा है दैट इज़ अ एड, लेकिन अगर कोई एक जनरल हम टेकअप करने से नहीं होगा। लेकिन आपको लगता है कि CBME में ये एक जो है बहुत ही बेकार है, आप बताइए, क्योंकि ये बहुत ज़रूरी है। स्टूडेंट का परसेप्शन ये है कि ये बिल्कुल ही वेस्ट ऑफ टाइम है, तो हम उनको वापस फीडबैक देंगे कि ये, और जैसे मैडम ने कहा, अगर आपको लगता है हम सर्वे लेंगे, अगर सबको लगता है कि वो ड्रॉप करना चाहिए तो हम ड्रॉप कराएंगे। जी ठीक है, बिल्कुल। थैंक यू सो मच मैम, थैंक यू सो मच। नमस्कार मॅडम, माझं नाव दीपाली श्रीकांत केदार, मी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ नर्सिंग बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल। माझा प्रश्न असा आहे की आपल्या फील्डमध्ये रिकॅल्क्युलेशन रिकाउंटिंग होते का फक्त रिचेकिंग होते? ज्यावेळेस एखादा स्टुडंट नापास होतो, आपण 2 प्रोव्हिजन केलेले आहेत। एक म्हणजे जे काही मार्क्स दिलेत त्याच्या बेरीज वजाबाकीमध्ये काही फरक आहे का, हा एक, त्यासाठी तू अप्लाय करू शकते। आणि दुसरं की तुझा पेपर, त्याला व्हेरिफिकेशन म्हणतात, तो जसाचा तसा फक्त ज्यांनी मार्क दिलेले आहेत त्यांचं नाव हे करून फोटोकॉपी, या 2 गोष्टी आपण स्टुडंटला देतो। परंतु ऑलरेडी हा पेपर 2 एक्झामिनरनी चेक केलेला असतो आणि त्याच्यापैकी बेस जे आहे त्याचे मार्क घेतलेले असते, थर्डकडनं आपण तो करून घेत नाही। सर, माझा क्वेश्चन असा आहे की अदर फील्डमध्ये रिचेकिंग होते पण आपल्या फील्डमध्येच का नाही? कारण ऑलरेडी 2 लोकांनी केलेलं असतं आणि ते एंडलेस आहे। आणि कसं आहे की आता परत तिसऱ्याने चेक केलं, परत नापास होईल, मग चौथ्याने, तर तसं होत नाही, आपल्याला परीक्षा लगेच घ्यायची असते। मॅडम यांना नाही येत कन्सेप्ट आपण म्हणताय, तर ही रिव्हॅल्युएशनची कन्सेप्ट ह्या विद्यापीठाने तुमच्या रिझल्टच्या अगोदरच ती इम्प्लिमेंट केलेली आहे। पहिल्यांदा असेसमेंट केलं जातं आणि रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि त्यानंतर जर मुलाला कमी मार्क्स पडले तर त्यास रिव्हॅल्युएशन केलं जातं। पण हे विद्यापीठ असं आहे की तुमचं ऑलरेडी एका असेसरकडून असेसमेंट केलं जातं, त्यानंतर दुसऱ्या असेसरकडून असेसमेंट केलं जातं आणि त्यामध्ये जे बेस्ट ऑफ मार्क्स आहेत ते कन्सिडर करून तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो। त्यामुळे ऑलरेडी तुमचं रिव्हॅल्युएशन हे झालेलंच असतं या विद्यापीठाकडून। ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू मॅम। अनदर क्वेश्चन की तसं फॉर एक्झाम्पल की सेमिस्टर पॅटर्न आहे, फर्स्ट बॅच आहे 6 सेमिस्टर,
मग यामध्ये फाईल वर्कचा खूप लोड येतो. 5 सब्जेक्ट असतात, 5 सब्जेक्टच्या फाईल प्लस सिलेबस कंप्लीट करायचा, सेमिनार, मायक्रो टीचिंग, ग्रुप प्रोजेक्ट, एवढा खूप लोड होतो. जे इंटरनल सब्जेक्ट आहे त्याचा वर्कलोड तरी फाईलचा कमी असला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्याच्यासाठी तो सर्वे चालू आहे, सो दॅट काउन्सिलला मी कळवू, विल गिव्ह अ फीडबॅक. थँक्यू. दॅट पुट अ क्वेश्चन ऑन द इंटरनल. म्हणायचं आहे की जे काही पण आपल्या इंटरनॅशनल लेवलवर जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात नर्सिंगसाठी, खास करून OET झालं इंटरनॅशनलवर, जर्मनी, अमेरिका, जे UK साठी होतात, त्याचबरोबर भारतात ज्या होतात, एम्स असतील, जिपमर असतील, नॉर्सेट असतील, DMER असेल आपल्या जिल्हा स्तरावर, तर त्या परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या कॉलेजकडून काही किंवा आपल्या युनिव्हर्सिटीकडून काही फाउंडेशन आपल्या मुलांना आत्तापासूनच मिळालं तर त्यांना जे फेस करावं लागतं. मी स्वतः मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसची एक्झाम दिली, भले मी फेल झाले पण मी त्याचा एक एक्सपिरियन्स घेतला की एक एक्झाम CBT टेस्ट काय असते, त्याचा अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी करताना काय त्रास होतो, आपल्याला एक मेंटर मिळाला आपल्या कॉलेजकडून, एक विश्वासू माणूस मिळाला, तर आपण एक चांगल्या प्रकारे त्या एक्झामची तयारी करू शकतो. तर तसं काही इनिशिएटिव्ह आपल्या युनिव्हर्सिटी थ्रू कॉलेजमध्ये राबवण्यात आलं तर खूप छान होईल. आपण हे कुलकर्णी साहेब जरा त्या ॲल्युमनाय असोसिएशनचं सांगत कसं आपण कालच बोललोय त्याच्याबद्दल. माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मागच्या वर्षीच विद्यापीठाची एक ऑफिशियल ॲल्युमनाय असोसिएशन जी आहे ती रजिस्टर्ड केलेली आहे. तिचा सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म जो काही आहे तो आम्ही आता सेटअप करतो आहे आणि साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्या ॲल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या एक्झिस्टिंग स्टुडंट्सला ज्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत त्याबद्दल आणि ॲल्युमिनस जे काय आहेत आपले ॲल्युमिनाय जे आहेत त्यांना ज्या काही सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, त्याच्याबद्दल कालच आमची माननीय कुलगुरू महोदयांशी चर्चा झाली. काही विद्यापीठांशी करार करून आपण लाईफ लॉंग लर्निंग जे काय आहे त्या अंतर्गत लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या, त्या याचे कोर्सेस जे काय आहेत ते आपण आपल्या ॲल्युमिनायला असोसिएशनच्या माध्यमातून आपण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. कारण वी डोंट हॅव आपण करिक्युलमच्या प्रमाणे कोर्सेस करवतो युनिव्हर्सिटी, पण ॲल्युमिनाय असोसिएशनच्या तर्फे करायचं स्पेशली फॉरेन लँग्वेजेस. ही संधी मिळावी आपल्या स्टुडंट्सना, तर वी आर इन टॉक्स विथ अदर युनिव्हर्सिटीज, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट असोसिएशन सगळ्यांबरोबर बोलतोय की ह्या ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या माध्यमातून द्याव्या स्टुडंट्स. मॅडम करिअर आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीजसाठी नर्सिंगचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सर्व विद्याशाखांना करिअर संबंधात मार्गदर्शनासाठी तुमच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचं व्याख्यान ऑनलाईन आम्ही अरेंज करणार आहोत. सगळ्यात आधी नर्सिंग फॅकल्टीज आहे, सिव्हिलाइज, नॅशनल, इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीज जेवढे आहेत त्यासाठी आमची तज्ज्ञांची टीम आता 1 आठवड्यात तयार होईल आणि विदिन 3 वीक्स ते सेमिनार तुम्हाला ऑनलाईन सगळ्या नर्सिंग विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मायसेल्फ गणेश महादेव उमरे, मी BSc विजय मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ अकलूज इतर विद्यार्थी आहे. मॅडम माझा क्वेश्चन असा आहे की आता जे रिझल्ट लागतात नर्सिंगचे सेमिस्टर ते विथ हेल्थ दाखवतात आणि जे विथ हेल्थ दाखवतात का त्यांचा रिझल्ट लागतो जेव्हा एक्झाम फॉर्म भरतो त्या टाइमला लागतो. मग त्यामुळं मॅडम विद्यार्थी खूप कन्फ्यूज होते. जे रिझल्ट विथ हेल्थ ठेवले जातात ते 2-3 कारणामुळे ठेवले जातात. पहिलं म्हणजे तुमची इलिजिबिलिटी आणि ARA अप्रुव्हल याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असला तर रिझल्ट विथ हेल्थ. एखाद्या इंटरनल असेसमेंटमध्ये आपली सही नसली किंवा कोर्टाची ऑर्डर असली, बहुतेक जे तुमच्या नर्सिंगची जे सेमिस्टर पॅटर्न आहे ते ARAचं अप्रुव्हल होत नाही. काय होतं की बाकीच्या जे आहेत एक्झाम त्या वर्षांनी होतात, तुमच्या जे एक्झाम आहेत त्या लगेच 3 महिन्यात होतात आणि तोपर्यंत ARAचं अप्रुव्हल होत नाही. परंतु ह्या वेळेस आपण आत्ताच नोट पुटअप केलेली आहे आणि माननीय कुलगुरू महोदय याबाबत पॉझिटिव्ह निर्णय घेणार आहेत, तर आपण टाळू. आणि यामध्ये ना कॉलेजने सुद्धा तुमच्या कॉलेजने पुढाकार घ्यायला पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांचं ARA अप्रुव्हल एक्झामच्या रिझल्टच्या अगोदर कसं यावं यासाठी कॉलेजनी, विद्यार्थ्यांनी आणि आम्ही तर घेतच आहे, तर सर्वांनी सामूहिक जर प्रयत्न केले तर वेळेत ARA अप्रुव्हल आलं तर तुमचा रिझल्ट वेळेत डिक्लेअर होईल. पण मी हे पण सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी सेक्शनचे ते आहेत की
एलिजिबिलिटीचं नाही, तुम्ही प्लॅनिंगमध्ये एलिजिबिलिटी विल बी असाइड ऑफ ARA विद्यापीठ एलिजिबिलिटीवर काम करेल. आय हॅव ऑलरेडी गिवन द डिसिजन की आपण ARA साठी थांबतो कशाला. झालंय ना. हां, सो युअर पॉईंट इज ऑलरेडी बीन ॲक्टेड अपॉन. गुड मॉर्निंग मॅम, माय सेल्फ प्रेम कुपले, मी काउन्सिल मेंबर आहे अश्विनीचा. लास्ट इयर आम्ही युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स दिले, त्यात आमचे पेपर्स खूप वेळा लीक झाले. त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला मॅम. इवन कधी कधी आम्ही अभ्यास करत बसायचो आणि आम्हाला एक दिवस अगोदरच कळायचं की उद्याचा पेपर लीक झाला. मग तिथं ते जे मोटिवेशन असायचं अभ्यास करायचं ना कुठं लॅक होत होता. मग ते पुढे फ्युचरमध्ये होऊ नये याच्याबद्दल मला थोडं शेअर करायचं होतं. काय की अनफॉर्च्युनेटली ही घटना मागच्या वेळेस भेटलेली काय की जगामध्ये चांगले लोक आहेत तशी वाईट लोक पण आहेत. तर अशा घटना घडतात, त्या घडू नये आम्ही त्यावर उपाययोजना केलेली आहे. परंतु आता आपल्याकडे तुमचं बाकी काही आम्ही शैक्षणिक नुकसान होऊ नाही दिले. फक्त एक पेपर जो फार्माकोलॉजी तो लगेच जी टेन्युअर टाइम टेबल केलं होतं त्याच्यामध्येच तुमचे एक्झाम घेतलेलं आहे. आता ते आपण म्हणतो ना ॲक्सिडेंट होतो तसा तो ॲक्सिडेंट झाला आहे. परंतु लगेच 2 ते 3 तासात मॅडमचे आमचे मीटिंग झाली आणि आपण ईमेलद्वारे पेपर. आता ईमेलद्वारे गेल्यानंतर काय होतं आहे की आपण प्रिकॉशन घेतो की तुम्ही सर्व विद्यार्थी 2 वाजता किंवा 10 वाजता बसले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण पेपर वाढतो. मग त्याच्यानंतर जरी बाहेर गेला तरी काही उपयोग होणार नाही, म्हणजे तो लीकच होणार नाही. मग 2 वाजता पेपर काढल्यानंतर 200 विद्यार्थ्याचं प्रिंटआउट घ्यायला 30 ते 45 म्हणून तुमचा 2चा पेपर कधी 2:45-3 पर्यंत झालं. त्याबद्दल आम्ही MHS तर्फे स्वतः मी ॲज अ कंट्रोलर ऑफ एक्झाम दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात होऊ नये म्हणून आता आपण सॉफ्टवेअरद्वारे सुद्धा आता क्वेश्चन पेपर पाठवतो. आता उद्यापासून परीक्षा आहे, माझं मन तर तिकडंच आहे, परंतु तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. उद्यापासून पण जी परीक्षा आहे त्याचं पण आपण ऑनलाईनच क्वेश्चन पेपर पाठवतो. आणि कसं आहे की ही जी वाईट गोष्ट आहे की तुम्हाला पण कुठंही काही कळालं सगळ्या गोष्टी तुम्ही आमचे मोबाईल नंबर आहे याच्यामध्ये तुम्ही कळवलं अगोदरच तर आम्ही त्याचा उपयोग होईल. नाही सर, लास्ट मुवमेंटला पेपर प्रिंट झाल्यावर ते मग ते फॉन्टमध्ये थोडंफार स्मॉल होतं. हो, हे पहिल्या पेपरला झालं 12चे हे होतं काय की त्यावेळेस मी पण स्ट्रेसमध्ये पेपर पाठवायचा होता. जसे आपल्याला फीडबॅक घेतला लास्ट पेपरला आलं का फॉन्ट वाढवूनच आला ना. येस. सर आपले जे MSSचे MBBSचे रिझल्ट्स येतात ते फक्त आम्हाला ऑनलाईनच भेटतात सर. त्याचं एक ऑफिशियल आम्हाला मार्कशीट भेटतं जसं आम्हाला 10th आणि 12th भेटतं. तर इच इयरचं भेटलं ना सर तर चांगलं होईल. मग आपलं आहे ना ऑनलाईन मार्कशीट आहे आणि जे आपलं प्रिंटआउट मार्कशीट आहे त्याला वेळ लागतो. 1 ते 2-3 महिन्यानंतर आपण छापल्यानंतर ते कॉलेजला पाठवतो. हेलो एंड गुड आफ्टरनून ऑल. मैम फर्स्टली सबको कॉन्ग्रेचुलेशन अपन 9th सेशन में कुलगुरु गट्टा के. मैम आई एम संतलिचा प्रणीत, फाइनल ईयर BMS स्टूडेंट फ्रॉम सी गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापुर. मैम मेरा क्वेश्चन ये है कि एंट्रेंस एग्जाम से रिलेटेड है. मैं फाइनल ईयर स्टूडेंट हूँ और हमारी फाइनल एग्जाम 26 जून को शेड्यूल हुई है. उसके बाद 1 महीना एग्जाम और फिर 1 महीना प्रैक्टिकल और इंटर्नशिप. और फिर ऐसा होता है कि जो PG की एग्जाम होती है AIA PGT वो मोस्टली जून और जुलाई में शेड्यूल होती है. लेकिन अगर अभी जो शेड्यूल है इस हिसाब से चलता रहा तो वी आर नॉट एलिजिबल फॉर आवर एग्जाम. मैम PG एग्जाम के लिए हम लोग एलिजिबल नहीं रहेंगे अगर ये शेड्यूल जो अभी है वो चल रहा है तो. एक्चुअली की एग्जाम डेट्स when we decide it is consulted by respective dean also. The Ayurvedic dean Dr. Milind Davari is there and he has taken done the study and accordingly we have published our dates. But still if this is problem we will discuss with him and what can be done we will let you know. Okay, thank you sir. Sir, there is second question. Sir, about correction in mark sheet. Now the council has think about that and the dates has been shuffled. Don't worry about that. You will get the chance for applying. Thank you sir, thank you. So there is second question about correction in mark sheet.
सर अगर मार्कशीट में करेक्शन रहा, जो प्रोसेस है बहुत लेंदी होती है और बहुत कॉस्टली भी होती है, सो अगर वो थोड़ा टाइम ड्यूरेशन कम रहा तो ज़्यादा इजी होगा हमारे लिए। एग्जाम्पल समझो सर, मार्कशीट रही, सर्टिफिकेट रहा एग्जाम का, तो उसमें अगर करेक्शन रहा पेरेंट नेम का फिर सर नेम का, तो फिर अगर वो हमको वापस रीअप्लाई करना है उसके लिए करेक्शन के लिए, तो प्रोसेस बहुत लेंथी होती है सर, अबाउट 6 to 7 मंथ, और उसका कॉस्ट भी अराउंड 6 to 7,000 है। नहीं, कॉस्ट इज नॉट लाइक दैट। फर्स्ट name correction, we put the name on a mark sheet as per your eligibility name. If there is any correction or anything wrong, if you email us, and as per the instructions of Honorable VC ma'am, we have given that within 15 days, whatever your comes, we give that certificate within 15 or days. If it is not received, you can email me, then I will inquire it. Okay. Thank you sir, thank you very much. गुड मॉर्निंग मॅडम, माझा क्वेश्चन असा आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांना गव्हर्नमेंट जॉब केव्हा मिळतील? ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, तो अप्लाय केलं तर तुला मिळेल. महाराष्ट्र स्टेटमध्ये मॅक्सिमम जिथे जिथे आता मेडिकल कॉलेजेस आहेत, जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, RH आहेत, या सर्व ठिकाणी वेलनेस OPD सुरू केलेले आहेत. आणि प्रत्येक वेलनेस OPDमध्ये NRHM तुम्हाला आता माहिती होतं, तसंच एक वेलनेस OPD पण सुरू झाली. आणि आयुष विभागाच्या प्रत्येक डॉक्टरला त्या ठिकाणी संधी आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज बघायच्या आहेत आणि त्याला अप्लाय करायचे. Good morning everyone, to the respected dignitaries. So this is the second time that we are meeting. First time I had been there at Nashik at MHS at the Green Campus for Ashwamedh camp. So it's great and glad to see like people and students who don't know, just they should visit once. And from morning till the night we have been there. Dignitaries have been there with us. With due respect, ma'am said all gurus should be cool, but here in MHS all gurus are cool. They concern about us, they care about us. So my question is that in all the circuit we have from zonals, interzonals, it is directly related to my sports question. So the circuit we have, we take first zonals, then interzonals, and then we have camp for the interstate Ashwamedh camp. But what happens, like this year in 2024, it was conducted in September. Interzonals were conducted in 25th September, and due to elections it got postponed, and which became in January. So camp and matches became in January. February. So why can't we just have a year-long process? As ma'am, we also know you yourself are an athletic person. We know our students have that caliber. Okay, 11, 12 they study and they just by getting into the medical field they just focus on studies and stuff. But there are students who have caliber to perform on ground, to just and this year MHS has done well than before. Like excellency, we have bagged the 3rd prize in chess. I myself as a basketball player, we got out back into quarterfinals as well, and we won the Mass Pass. So this year there was the pact and the impact of the MHS team, that everyone was feared and watching our matches, like from where this team came. Okay. AFMC students are also there, each and every students are also there. So why can't we have a year-long process for the selection of the students or those who are interested to just maximize their power on the grassroots levels, rather than just depending on the zonals and the interzonal sections? Year-long will be at college level, because otherwise you will miss all your learning, teaching. Not about learning, teaching. Okay, studies are also important. So we can have, as we have summer programs, so we can have summer programs for the sports as well. Okay, good idea. I think that's a good idea. We'll have SIP for sports. Yeah, exactly. Excellent idea. Best idea for me. इंटरझोनल स्पोर्ट्स मॅडम, गव्हर्नर ऑफिसकडनं जे टाइम टेबल येतं, आता जी गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये मॅचेस झाल्या त्या 2 महिने आधी शेड्यूल्ड होत्या,
पण राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या इन्स्ट्रक्शनमुळे ती पोस्टपोन झाली. त्यामुळे त्या इमिजिएटली, आणि हे एक्स्ट्रा करिक्युलर आहे, त्यामुळं तुमचं करिक्युलम सांभाळून तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये आहे. मॅडमनी खूप सारं प्रोत्साहन त्याला दिलेलं आहे. त्यामुळंच आपण यावर्षी जो कोचिंग कॅम्प होता हा विद्यापीठातच ठेवला होता आणि मॅडमच्या देखरेखीकडे तुमचा राऊंड पण झालेला आहे त्याच्यामुळं. आणि जे काही यश मिळालेलं आहे तुमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि मॅडमचं प्रोत्साहन आणि स्फूर्ती पण त्याचा एक भाग आहे. To be very honest, like we felt something that you were welcoming us. We were welcome. We were invited. It's just not like आज camp हो गया, सुबह खेलने का, शाम में खेलने का, इतना. We had a conversation with you, Patil sir, as well, with the ma'am as well. We had Krida Jyot this year. We had parade this year. So this was something out of the box which every year goes on. And those 5 days, with due respect, we felt that we are part of you. You were part of us. So I'm that glad. Myself, partner from Sai Arut College. This is my final year. So I am somewhere sad that next year in internship I won't be attending the Ashwamed and the whole circuit. So yeah, it's great to have with you, the time with you. Thank you for that feedback. We really enjoyed having you all. But like I meant it when I said campus में अब जान आ गई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी शाहरोज पाटील बोलतो, GMC धाराशिववरून. तर एक गोष्ट सांगायची आहे. तर जेव्हा मी सकाळी आलो, म्हणजे आपल्या ट्रॅव्हल्समध्ये बसून आलो इथं, तर माझ्या मनात असं नव्हतं की मला प्रश्न विचारायचा आहे, यायचं असं नव्हतं माझ्या मनात की प्रश्न विचारायचा आहे. पण जेव्हा मी इथं आलो, तुमची जी फुल स्माईल आहे, चेअरफुल स्माईल आहे, ती स्माईल जेव्हा मी बघितली, ती स्माईल तुमची स्फूर्ती आहे ती बघितली, एक्साइटमेंट बघितली, मला वाटलं की मला पण मॅडमकडून काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी विजडम घ्यायचं आहे त्यांचं. तर तुम्ही येण्यापूर्वी एक छोटा एक सेशन झाला की आपण डिस्ट्रॅक्ट म्हणजे हे अटेन्शन जास्त का वेळ देऊ शकत नाही आपण. तर काही मुद्दे होते, सोशल मीडिया झालं, हे झालं, ते झालं. तर माझं एक स्वतःचं मत आहे की आपण जास्त अटेन्शन का देऊ शकत नाही, कारण आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. तर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. तर मला हे विचारायचं होतं, ॲज अ विद्यार्थी आमची मेंटॅलिटी अभ्यासापुरती काय, अभ्यासासाठी काय असायला पाहिजे की आम्हाला अभ्यास करायला पण मजा येईल आणि शिकायला बी मजा येईल. व्हेरी गुड क्वेश्चन. हा विचार करायला पाहिजे की मी काय करायला आलो आहे, आणि इफ यू डू इट ॲज अ एव्हरी डे, त्याची एक सवय झाली की एक यू गेट अ हाय. सो युरेका मोमेंट शोधावा लागतो. तर त्याच्यात मी एक सिम्पल ट्रिक सांगते जे मी वापरायचे, की मी शिकताना की आज मी काय शिकले जे मला जन्मभर लक्षात ठेवायचं आहे, असा एक विचार करायचे. आणि नंतर मी जेव्हा टीचर झाले आणि क्लासेस घ्यायचे, तेव्हा बेडसाईड झाल्यावर सगळ्यांना विचारायचे की व्हॉट इज दॅट वन थिंग यू लर्न टुडे विच यू वॉन्ट टू रिमेंबर फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. आणि आय वुड गेट अमेझिंग इनपुट्स फ्रॉम स्टुडंट्स. आणि एक म्हणताना जे बेडसाईडचे 15 असे प्रत्येक 15 पॉईंट्स रिव्ह्यू व्हायचे. आणि मला आजही जे आता सिनियर ऑफिसर्स झालेत सांगतात, मॅडम अजूनही आम्हाला तो लक्षात आहे. सो दिस इज हाव यू ब्रिंग फन इन टू युअर लर्निंग. डोंट लर्न ओनली टू अर्न, डोंट लर्न ओनली टू गेट अ डिग्री. पण मी ह्याच्यातनं काय, इफ यू स्टार्ट इन्व्हॉल्विंग अँड गोईंग बियॉन्ड करिक्युलम, बिकॉज काही गोष्टी आहेत ज्या कराव्या लागतात. आता घरात सुद्धा यू हॅव टू डू घरची चोर, दे नॉट इंटरेस्टेड, पण त्या कराव्या लागतात. बट देर इज समथिंग विच यू आर पॅशनेट अबाउट. ह्या दोनाचा कसा बॅलन्स करता येईल, की हे मला करायचं संपवीन, म्हणजे मला पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आवड लागली आहे. सो आय रीड मोर ऑन इट बियॉन्ड माय स्टडीज आणि स्टार्ट रिफ्लेक्टिंग ऑन इट, की मी हे वाचलं. सो रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस इज अनदर गुड. त्याच्यात आपण काय करतो की आपण काहीतरी वाचलं की यू रिफ्लेक्ट, की मी काय वाचलं. पुस्तक बंद करायचं, ते वाचलं म्हणून त्यांनी काय झालं, हाऊ डिड इट मॅटर. आणि मी ह्याच्यापुढे हे वाचून मला जे ज्ञान आलं याच्या पुढे मी काय करू इच्छितो. यू हॅव टू जस्ट टेक 10 seconds टू थिंक लाईक दॅट. सी द चेंज इन युअर आउटकम. Good morning, ma'am.
आय एम फायनल इयर होमिओपॅथी स्टुडंट आणि माझा क्वेश्चन असा आहे की सगळ्यांना इंटर्नशिप करताना स्टायपंड मिळतं पण होमिओपॅथी स्टुडंटला इंटर्नशिप करताना कुठे स्टायपंड नाही मिळत आणि त्यांना गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब नाही आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण काम नाही आहे. तर हा क्वेश्चन माझा. आता एक आपलं गव्हर्नमेंटचं होमिओपॅथिक नवीन कॉलेज झालं आहे, त्या ठिकाणी आता स्टायपेंड सुरू होणार आहे. प्रायव्हेटमध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट असू दे नाहीतर मेडिकल असू दे स्टायपेंड हा दिला जात नाही. हा विषय जो असतो हा मॅनेजमेंटचा असतो त्या याच्यामध्ये. पी जीला आता द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण पी जी 24 आवर्स वर्क करतात, बरोबर. आणि बऱ्याच वेळेला इंटर्नशिपमध्ये आपण 1 तासभर हॉस्पिटलमध्ये असतो आणि 12 तास आपण बाहेरच असतो. म्हणजे काही जण अभ्यास करतात पी जीसाठी, पण इतर वेळ जो असतो तो आपला सगळा आपण असाच टाइमपास म्हणून घालवतो, कारण पेशंटच नसतात, हे तुम्हालाही माहिती आहे. तर ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने काम करायला लागू तर निश्चितच संस्थेला जर मदत व्हायला लागली, म्हणूनच आपण कमवा शिका ही योजना आणली आणि ह्या कमवा शिकातून तुम्हाला काही ना काहीतरी अर्निंग मिळेल या दृष्टीने आपण ती योजना सुरू केली होती आणि त्याचं ॲक्च्युअल मधलं मती तेच होतं की जे आपल्याला साध्य करायचं. गुड इवनिंग मैम. मेरा क्वेश्चन ये है कि मैम अपना जो मेडिकल एजुकेशन सिस्टम है वो मोस्टली थ्योरी बेस्ड एग्ज़ाम बेस्ड होता है. यहाँ पर इसमें मेन जो फोकस रहता है एग्ज़ाम पास हो जाओ या असाइनमेंट कंप्लीट करो. और अगर हम इसमें देखें तो दूसरे डेवलप कंट्री का जो एजुकेशन सिस्टम देखेंगे तो वो उसमें फोकस रहता है कि क्लिनिकल स्किल्स पेशेंट ओरिएंटेड रहता है. तो हम ऐसा क्या कर सकते हैं कि आने वाली जो फ्यूचर जनरेशन डॉक्टर है वो भी हमारी वर्ल्ड की बेस्ट डॉक्टर बना दे. वर्ल्ड के बेस्ट डॉक्टर्स तब बनेंगे जब छात्र चाहेंगे कि मैं वर्ल्ड का बेस्ट डॉक्टर बनूं. फिर जो पढ़ा रहे हैं, क्योंकि आजकल मोस्ट स्टूडेंट्स, हमने एक पब्लिश भी किया हुआ है हाउ स्टूडेंट्स लर्न, एंड आई वाज शॉक्ड कि क्लासेस में कोई नहीं लर्न कर रहा है, सब यूट्यूब से पढ़ रहे हैं. सही बात है. So I know what is happening. So how can you become world's best doctor with uncurated YouTubes? But you have to do it because you're not getting what you want. If there are no teachers teaching, if a teacher was teaching well, you would sit there and listen. But अगर boring है, कुछ आते ही नहीं है, टीचर ही नहीं है, तो आप लोग भी क्या करोगे? So the only other way is to increase your clinical skills. Read you can. किताब आपको कोई नहीं रोकेगा, YouTube देखना देखते रहो, लेकिन पेशेंस आपको सबसे ज़्यादा सिखाएगा. अगर आप MCQ सॉल्व करते रहोगे तो वर्ल्ड्स बेस्ट डॉक्टर कभी भी नहीं बन सकते. लेकिन आप पेशेंटों के साथ बातें करती रहिए, एग्जामिन करते रहिए एंड आपस में डिस्कस करिए. टीच विद योर सीनियर पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स. सो यू आर लर्निंग द स्किल्स. आपने पढ़ा वो एक्चुअल उसका. द प्रॉब्लम इज एनालिसिस इज द डिफरेंस. किताब में वही लिखा होता है, एक स्टूडेंट उसको इंटरप्रेट करके अप्लाई करता है, दूसरा सिर्फ एक MCQ के लिए पढ़ता है. तो बेस्ट डॉक्टर कौन होगा? जो इम्प्लाई करेगा. तो उसको आपको कोई नहीं रोक सकता है. तो इसीलिए हम चाहते हैं कि डिजिटल टेक्नोलॉजी का यूज़ हम अच्छी तरह करें. तो एक तरीका ये है कि हमने ई-लाइब्रेरी दे दी कि क्योंकि सारे कॉलेजेस बराबर नहीं है, मैं जानती हूँ. 600 कॉलेज में से मुझे पता है कि 150 से ज़्यादा अच्छे कॉलेजेस नहीं है. लेकिन ये भी देखिए कि वो 600 है, इसलिए आप लोगों को सबको अपॉर्चुनिटी मिल रही है ऑफ सेल्फ स्टडी एंड गेटिंग अ थिंग. लेकिन पढ़ने के लिए कोई लिमिट नहीं होता है. एग्ज़ाम पास करना इज़ वन एम, बट लर्निंग इज़ अ डिफरेंट एम. तो उसके लिए कॉम्पिटेंसीज बेस्ड एजुकेशन में ये स्किल्स मुझे आने हैं. क्योंकि मैं हमेशा स्टूडेंट्स को बोलती हूँ सिलेबस एक होता है, लेकिन बाद में आपका यश सिलेबस जानने से या मार्क्स से नहीं होता है. जब पेशेंट सामने आएगा उसको क्या हो रहा है आपको पता चलेगा. तो उसके लिए वो सिलेबस से नहीं होता है. एग्ज़ाम का कोई मार्क्स नहीं पूछता है डॉक्टर से. डॉक्टर बात कैसे करता है, मेरे को अच्छा फील होता है, उसके पास लाइन लगी होती है, वो नहीं देखते कि ये उसको नंबर कितने मिले एग्ज़ाम में, है ना. तो वो आपके ऊपर रहता है. सो आई थिंक दैट इज़ इम्पॉर्टेंट. that I agree there are shortcomings in the learning,
but to overcome them we are trying to use digital technology. तो e-library ताकि आपके अभी कुछ दिनों में जैसे कॉलेजेस ज्वाइन होंगे 35% में मैनेजमेंट के यहाँ लोग हैं, डीन साहब यहाँ है, 35% of the cost university is bearing. Colleges are bearing only 65% to give you an app-based access to all textbooks and journals. ये किसी भी हेल्थ यूनिवर्सिटी में नहीं हुआ है. So you all will each one. So आप पढ़ते रहिए. The second is your teachers are your patients. The more time you spend talking to them, it is not important to know कि उसकी तकलीफ सिर्फ क्या है. Diagnosis करना important नहीं. ये भी सोचना पड़ता है वो कितने दूर से आया है, उसने खाना खाया कि नहीं. You know, empathy that is lacking today. हम सिर्फ एक केस लेना है, केस देखते हैं, my case. पेशेंट एक इंसान है, वो सिखाएगा आपको. ठीक है ना? मैडम वन मोर क्वेश्चन. मैडम अभी जो एनएमसी का जो रूल है कि हर डिस्ट्रिक्ट में न्यू मेडिकल कॉलेज खोल रहे हैं, तो मैडम वो कह रहा है कि जो न्यू कॉलेजेस तो खुल रहे हैं पर उनकी क्वालिटी का उतना ध्यान नहीं दिया जा रहा. अब हमारा जो जीएमसी धाराशिव है उसमें के मोस्ट ऑफ द डिपार्टमेंट कंप्लीट नहीं है, मतलब फैकल्टी इनसफिशिएंट है, तो उसके बारे में हमेशा डिबेट होती है क्वांटिटी वर्सेस क्वालिटी. हमारी पॉपुलेशन इतनी है तो सरकार यही सोचता है कि मेजॉरिटी को हेल्प करना चाहिए. अगर हमारे बच्चे लाखों में कोशिश कर रहे हैं कि मेडिकल में जाए और यहाँ नहीं मिलने के कारण सुसाइड करते हैं, चाइना चले जाते हैं, रशिया चले जाते हैं, यू नो ऑल दीज कंट्रीज़, तो वो सोचते हैं कि भाई यही अगर कॉलेज खोले तो मौके दिए जाएंगे, धीरे धीरे हम प्रोसेसेस डाल देंगे. तो ये उनकी सोच है. चैलेंज हम लोगों के लिए कि हम कैसे उसकी टीचिंग इम्प्रूव करें. तो इसके लिए और भी हम कोशिश कर रहे हैं कि जो एक्सपीरियंस डॉक्टर्स हो, पहले बहुत रिजिड था, तो आज ही मैं बात कर रही थी क्योंकि मैं एनएमसी की एडवाइज़र हूँ, तो हम लोग रिलैक्स कर रहे हैं कि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स में पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर्स जो है जिनका बहुत सारा एक्सपीरियंस है उनको भी टीचर्स बनाया जाएगा, सो दैट पीपल विल गेट चांस टू डू मोर पीजी, मोर यूजी, अपॉर्चुनिटीज़ मिल रहेंगे, क्वालिटी धीरे धीरे हम इम्प्रूव करेंगे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे एकाने एकच प्रश्न विचारावा म्हणजे बाकी सर्वांना चान्स मिळेल. आपल्याकडे शेवटचा अर्धा तास आहे. इस तरफ से एक भी नहीं आया है क्वेश्चन. ये बहुत शांति से एंजॉय कर Actually, related to your first question, the one student is asking that why the CBME curriculum. The purpose of the CBME curriculum is that our students should be at a world class level. In a CBME curriculum, the curriculum or education is based on 3 domains, that is on cognitive, buddhimata, skill, and the third is the attitude, what the Honorable VC Madam has told. And that's why what he is saying, SDL, reflections, you all know reflection are now one does and you all copy paste. Don't do like that. The reflection should be of your own. Then you will become a best doctor of the world. So what is given should not take as a burden. It should be taken as an opportunity, so that whatever the IMG which is produced from the India will be at the part of the world. Good afternoon, ma'am. I am Jairaj Surune. I am from Ashwini Rural Medical College, third minor student. मॅम माझा क्वेश्चन हा आहे की जो फायनल इयरचा स्टुडंट आहे, समजा त्यांनी एखाद्या विषयामध्ये जर कमी मार्क पडले त्यामुळे त्याला सप्लिमेंटरी एक्झाम द्यावं लागते आणि मग सप्लिमेंटरी एक्झाम आणि त्याचा रिझल्टमध्ये जवळपास 6 महिन्याचा गॅप असतो आणि या 6 महिन्याच्या गॅपमुळे पुढे जी त्याला नीट पीजी द्यायची आहे त्यासाठी त्याला रिपीट करावं लागतं. तर या संदर्भात तुम्ही काही माहिती सांगू शकता का की त्याचं 1 वर्ष कसं वाचेल? कारण कर्नाटक बोर्डच्या मते वाटतं त्यांचा रिझल्ट लवकर लागतो 1-2 महिने. आपलाही रिझल्ट आता लवकर लागणार आहे, बिकॉज द रिझन इज वी चेंज टू ऑनलाईन. मागच्या वेळेला तर रिपीटर बॅचचा तर 2 दिवसात लागला रिझल्ट. पण मॅम जो 6 महिन्याचा काळ आहे ज्याच्यामध्ये नो युअर examination as per the NMC rule, supplementary examination we conduct
after declaration of the result within 3 weeks. For example, we have declared the result in February and the supplementary is starting from the tomorrow only of a second year. As well as third minor and the third major, within next week we are going to declare the result and their examination will be in the May within the 4 weeks. So, and after that, as we want to reduce that, but one day a gap between 2 papers, so exam goes on 1.5 months, but after within 8 days after the completion of the last practical, we declare the results. सर पण मग ज्या विद्यार्थ्याला नीट पीजी साठी रिपीट करावं नाही, you are all eligible because it will go now May and 15 June, all you I think 15 or last week of the June, and the NEET is in July. And as per my teaching experience, you all know, means I'm not this one, those after the internship, they complete the internship, only 1 or 2% students get the PG, otherwise they study for the 1 year, and after that most of the students from your batch get the PG. When we try to reduce the gaps between papers to make it faster, you know what the students said? They said, ma'am, in that stress of giving daily papers, all of us will be repeaters. हमें gap दे दो, there will be hardly any. So don't think of the repeaters, think of the majority who will pass by giving the gap. Let the repeaters. So this is, and since the majority do pass, 82% से कभी result 92. So उससे इतना easy होने के बाद भी जो fail होते हैं, उसने पक्का पढ़ाई कम करी है. मैम और एक क्वेश्चन था जो हमारे बैच में से आया था. द क्वेश्चन वाज दैट कि अब इस बार हमारे जो सेकंड ईयर के एग्जाम्स कंडक्ट हुए थे वो 6 के 6 पेपर्स सारे के सारे लीक हो गए थे. तो फिर नहीं, only 2 papers were leaked, pharmacology 1 and pathology 2. Other papers were not leaked, that were only the this rumors. तो सर जब वो पेपर्स हुए, मतलब जब वो न्यूज़ आई थी कि लीक हो गए, उसके बाद में हमें जो एग्ज़ाम हॉल में बिठाया गया था 1 घंटा, फिर उसके बाद में उन्होंने हमें जो पेपर्स दिए थे, जो जेरोक्स पेपर दिए थे, आपने भी नया रूल लाया है कि एग्ज़ाम सेंटर के 1 घंटे पहले ही वो क्वेश्चन पेपर आएगा. तो बस वो जो क्वेश्चन पेपर वो जो देते हैं हमें प्रोवाइड करते हैं जो एग्ज़ाम सेंटर्स, तो उनके जो पेपर क्वालिटीज़ होते हैं उनका प्रिंट अच्छा नहीं होता है. कभी कभी कोई क्वेश्चंस अच्छे से क्लियरली दिखाई नहीं देता है. आपका वही क्वेश्चन जिन्होंने पूछा सो रहा था. And for that we have also taken, now we are going to give the remuneration 10,000 for the colleges to improve all these qualities. गुड आफ्टरनून मॅम. शेवटचे 5 क्वेश्चन्स आहेत. माझं नाव ऋषिकेश सरगर, मी फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, MBBS फर्स्ट इयरचा. माझा असा क्वेश्चन आहे की आधी LAQला ऑप्शन होता मॅडम, 2 पैकी 1 लिहायचा, आता ऑप्शन कट केला आहे. ते ऑप्शन असता तर बरं झालं असतं. तुझं उत्तर मी त्यांना द्यायला सांगते, पण सांगते जेव्हा डॉक्टर्स प्रॅक्टिस करशील ना, पेशंटला सांग MCQ करून ये, मला ऑप्शन दे. पहिल्या वर्षाला ठीक आहे, पण ज्या दिवशी तू प्रॅक्टिस करशील, पहिलाच पेशंट आला आणि तो ऑप्शन मधला असला तर ते बरोबर आहे, पण पहिल्या वर्षी जरा इझियर होईल. आपण तुझं जे आहे प्रेझेंटेशन, ॲक्च्युली दिस एक्झाम पॅटर्न, question paper pattern is decided by board of studies, will definitely put the representative of yours for the thinking that option must be given for the, but it will be for your next batch. That's right. Good afternoon, ma'am, and to all the dignitaries present. My name is Zoya. I am a third year MBBS student from Ashwini Rural Medical College. There was an event recently that is my classmate, his name is Shantanu. He was diagnosed with Wilson's disease,
and we got to know that he needed a liver transplant immediately. So as we know, we have to wait for a long time to get organ. But in his case, his mother was the donor, and all the tests were done, and the liver matched. So, but to go for the surgery, we were finding ways to raise money because his family was not well-to-do. We got some help from our college, we got some help from our colleague. We were seeing if we could get some help from the university. So we looked into the schemes, and we got to know that we would get the help, but the help will be provided after the surgery or after the operation was done. But the thing was, for him to get hospitalized, he had to pay a minimum amount of 15 lakh in the hospital. So my question or my request to you was, if there are students who are like genuinely, who need the money, who need the aid and will benefit from the scheme, can you just try and look into changing some of the rules, or look into if they can get the aid a little bit earlier, like pre-op aid, if it is genuine and they have all the documents, and if it goes on, it will be a huge help, ma'am. Do the colleges go in for insurance for their students? I just want to know. अमर्त्य योजना मैडम. Not compulsory. Not for disease. No कशासाठी? Death. So this is something has really brought up a point for thought process, whether we can look into as a student welfare, that student joining in get a baseline insurance, because this is something I introduced in AFMC. All our cadets are 100% insured for disease, not only for death, and insured if they become sick and cannot join the army, to be able to cover up the bond that they have to pay to the government. So I've introduced that in AFMC, so we can think about this. मॅडम, संजीवनी योजनेमध्ये आपली 50,000ची तरतूद आहे. मुंबई सरांनी पण 50, we are talking of 50,000चं ठीक आहे, but we are talking of a health insurance. त्यांचं प्रीमियम will be very less because they are very healthy. मग एखाद्याला असं काहीतरी डायग्नोज झालं, malignancy, organ transplant, त्याच्यासाठी they will be able to through the insurance be covered, because otherwise you can't do. या विद्यार्थ्याचं प्रपोजल मुंबरे सरांनी आपल्याकडे पुनर्विचारासाठी टाकलेलं होतं की याच्यासाठी आपण आपल्या संजीवनी योजनेमध्ये काही अटी आणि शर्ती मंजूर करून काही जास्त प्रमाणात आपल्याला आर्थिक मदत करता येईल का, तर आपण येणार आहे याच्यात. हो. सरांकडनं प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर मे महिन्यामध्ये जी मॅनेजमेंट काउन्सिल आहे त्याच्यात विचार होणार. Thank you, ma'am. Still the boy need money. Sir, last week we tried and we raised up to 15 lakh. Means his family was able to raise up to 4 to 5 lakhs, and we, from our level, from social media and all, we raised awareness. Our college also helped in, and we were able to get 15 lakh rupees. The total cost is still 25 lakh, but post-op he is going to apply for schemes. Compliment all the students for taking care of them. As medical students, we feel like he is one of us, and like we are healthy and we are living this dream. He also had a dream, but this disease is not letting him do that. It was like personal for us. So we all went out for him and we all helped. And those all present here, Ashwini family, who all helped. I'll just tell you, our Honorable Governor of the state of Maharashtra, his daughter is a liver transplant, and she's 16 years later married with a child. So there is, and that's why he told, when he addressed, he told everyone, never give up, help out, and you've done that. Good. Good afternoon to all the dignitaries present here. I am Samriddhi Bansode, student of BSc Nursing 3rd year from SMT Kamlavin Patil Institute of Nursing Education, Kumbhari. So my question was, ma'am,
are there any platforms where the nursing students can propose their own research projects under faculty guidance? College. Undergraduates we can't give faculty from other colleges. Only at SIP you can go to others, but otherwise the STRG is there for students, but faculty has to. If there is no faculty in your college, then university cannot provide the faculty. Ma'am, another question was recently we completed with the semester exams, fourth semester. So the duration of time for examination is 3 hours. So from which half an hour is given for MCQs. The rest 2.5 hours is for rest of the exam to complete the answers. So the half an hour is more than enough for us for MCQs. So it's a rush to complete the rest part of the paper in 2.5 hours. So more 15 minutes are more than enough for us for MCQs. So that the remaining 15 minutes we can invest in other answers. Now previously there was OMR paper. The MCQ is now written in an answer sheet only. Answer sheet is with you. Question paper is also with you. If you have finished, you can start the NC section. Question paper is not given, section B and section C is not given before the completion of half an hour. But we give strict instruction to all the CICOs. And which is your exam center? Center. अरे सांगितलं महिला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज. कोणतं? महिला होमिओपॅथी. महिला होमिओपॅथी. ठीक आहे. Good morning, ma'am and dignitaries. I am Vishakha Vasulkar from Pandit Dindayal Upadhyay Dental College. And ma'am, my question is, we are not allowed to appear for final year. If we get one exam failed, we have to wait 6 months to give the exam with odd term. Why are we not allowed to appear for ATKTs and continue our term with internship exam? Internship time. Which is your faculty? It means Industry department, dental. Dental. Again, the ATKT facilities, examination rules, all are given by your National Dental Council. So we have to follow like that. You can write as all the students that we also want ATKT. So they will think, and if that rules get reframed, we can act on it. Dindayal Upadhyay College, no? Yeah. Yes, Do you have all the faculties in the college? Yes, so most of the faculties are available. Okay. Thank you. Good afternoon, ma'am. Ma'am, myself Vaishnavi Thalwar. Ma'am, what are the advantages of elective subject in first year of BHMS student? Electives are now being introduced, not just BHMS, also for MBBS. Aim is to let people choose something beyond, little extra as per your liking, to give a little choice. When you go to a restaurant, there's a fixed thali and there is something that I'd like to eat. So you get that extra as the, so like that, same. Thank you, ma'am. गुड आफ्टरनून मॅम. मी सातपुते राजकुमार, सह्याद्री नर्सिंग कॉलेज धाराशिव. मॅडम, मी BSc नर्सिंग थर्ड इयर 5th सेमिस्टरचा स्टुडंट आहे. जेव्हा मी 2nd सेमिस्टरमध्ये न्यूट्रिशन आणि बायोकेमिस्ट्रीची एक्झाम दिली मॅडम, तेव्हा बायोकेमिस्ट्रीमध्ये जी क्रेब सायकल आहे त्याच्या जागी कार्डियाक सायकल या असाच क्वेश्चन आला होता. मग तेव्हा आम्ही कन्फ्यूज झालो मॅडम की नेमकं म्हणजे ॲनाटॉमीचाच क्वेश्चन बायोकेमिस्ट्रीमध्ये विचारला, नेमकं लिहायचं काय. नंतरनं विचार करण्यामध्येच मॅडम आमचे 10 मिनिट तर गेले. बरं ठीक आहे, आम्ही लिहिलं. नंतरनं
आम्हाला क्वेश्चन पण सांगितला की बाबा तुम्ही कार्डियाक सायकल जागी क्रेप सायकल लिहा, पण नंतर ना मॅडम आम्ही क्रेप सायकल लिहायला लागलो, लास्टचे फक्त 5 मिनिट आम्हाला वाढवून दिले. 5 मिनिट टाईम सफिशियंट नाही आहे मॅडम. म्हणजे जो विद्यार्थी एक पूर्ण 6 महिने सेमिस्टरमध्ये कॉलेजचा टॉपर म्हणून गाजवतो आणि रिझल्ट आल्यानंतर तोच विद्यार्थी खाली येतो, किती गिल्टी फील होतं मॅडम हे. तर माझी रिक्वेस्ट मॅडम फक्त एवढीच आहे की जरी असे क्वेश्चन चुकीचे आले तरी सफिशियंट टाईम द्यावा. कधी मला काय एक मला कळलं नाही, कार्डियक सायकल बायोकेमिस्ट्रीमध्ये आलं? हो मॅडम, सेकंड सेमिस्टरला मी कार्डियक सायकल. हो. काय असतं की आपण 2 प्रकारे क्वेश्चन पेपर अगोदर सेटिंग करतो, त्याच्यानंतर मॉडरेशन करतो आणि मॉडरेशन झाल्यानंतर डायरेक्ट प्रिंटरकडनं तुमच्या हातात पेपर पडतो. कधी कधी मॉडरेशनमध्ये चुका होतात आणि मग त्या झाल्यानंतर आपल्याला तुमच्यासारखे स्टुडंट तिथे सांगतात का हा आउट ऑफ सिलेबस आहे किंवा याच्यामध्ये आपल्याकडे ते येतं, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन बदलून देतो, त्याच्यामध्ये वेळ जातो. आता क्वेश्चन त्या मार्कानुसार किती मार्काला त्यानुसार आपण एक्स्ट्रा टाईम देतो याच्यामध्ये. आता त्यावर उपाय रूट लेवल असं होऊच नाही म्हणून मॅडमच्या व्हिजननुसार आपण आता नर्सिंगची पण ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे आणि आपण त्यांचे की एक 0 टॉलरन्स इन द क्वेश्चन पेपर सेटिंग ॲज वेल ॲज द मॉडरेशन याच्यावर काम चालू आहे. थँक्यू सर. शेवटचे 2 क्वेश्चन्स. My request is that we should arrange workshops or seminar in research methodology to improve our CVs. This is a feedback coming repeatedly in all Kulguru, that there are sect of children who are very interested. So one is happening college levels. I think you have the best research methodology faculty here. So Ashwin should take not only take for own colleges, but start running them online. So we can think about it. We are doing online research methodology for postgraduates. What we can do is basics of research methodology, not get into so much detail, but start online courses of basics. In the meantime, I think publication and basics of research, LMS var aaye na, Degree Plus program. We have started a new Degree Plus program. There's an LMS of MUHS in which we have started. I'm telling you that everyone should do. Try getting on to and doing the Digital Health Foundation course, because the future of you all is going to be practicing digital health. So this DHFC, we had first made it compulsory for the interns of MBBS. We already have 8,000 students registered. But the same course was so highly appreciated. It's on the iGOT platform for countries' doctors, and in 2 months I've got 28,000 doctors doing it. MUHS course, 28,000. So there is an option, and the basics of research, basics of publication, these are credit-based courses, free of cost, available on our LMS. So start with that, and then we can think of doing more online courses. Yes ma'am, thank you. Hello everyone, a very good afternoon to the good dignitaries at the dais. Ma'am, as we know that the Sanjeevani scheme, it is initiative which is providing us affordable healthcare services to the people who need them and also to the citizens. Is there any chance that the Sanjeevani funds will be increased for the needy people and for the transplantation? हा प्रश्न मागच्या कुलगुरू कट्ट्याला आला होता. त्यानंतरची मॅनेजमेंट आहे मॅडम आता मेमध्ये आपण त्याच्याला घेतलेली नोटिंग झालेली त्याची. हो, संजीवनीचं फंड्स इन्क्रीज करण्याचं प्रपोजल आहे आणि मेमधल्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ते Points are so important because they give us homework and we work on it. सर आता शेवटचा प्रश्न आता तुम्ही. मैम एक्चुअली समर वेकेशंस की वो थी, जैसे हमारे MBBS के कोर्स में 1 वीक की होती है, बाकी कोर्सेज में 15 डेज़ की होती है.
और हम जैसे हमें जाने में 4 दिन लग जाते हैं ऑल इंडिया वालों को, तो उसके लिए दिक्कत थी थोड़ी। एडमिशन्स बहुत लेट चलते रहते हैं, साइकिल 1 साइकिल 2, सो और छुट्टी बढ़ाने से कोर्स ही ख़त्म नहीं होगा। फिर आप लोग ही बोलोगे मैं पीजी के लिए इनएलिजिबल हो गई। सो या तो छुट्टी मना लो और नहीं तो मतलब अपनी कोर्स चेंज कर लो, और नहीं तो थोड़ी कम छुट्टी लेनी पड़ेगी। क्योंकि प्रॉब्लम ये हो रही है जो महीने भर में एडमिशन्स होने हैं वो कोर्ट केसेस की जगह 4-4 5-5 महीने चलते हैं जब तक लास्ट राउंड होता है। तो आप सोचिए किसके लिए, मतलब हम कब एग्ज़ाम करें और फिलअप कैसे करें वो जो लेकुना। क्योंकि जैसे ही हम अगर टर्म डिले करें, जो पहले आते हैं उनको प्रॉब्लम होती है, और लास्ट के एग्ज़ाम बोलते हैं हम 3 ही महीने हमें सेमेस्टर देना पड़ रहा है। तो ये प्रॉब्लम हो रही है। Before previous year, we used to give the vacation full as other faculty, but now NMC has given that only 7 days vacation. That's why in our academic calendar we have put 7 days vacation for the MBBS student. Yes, reason is same. थैंक यू। कम से कम 2 घंटे से ये इंटरैक्टिव सेशन बहुत अच्छी तरह से शुरू है। स्टूडेंट वेलफेयर स्कीम्स से लेके क्वेश्चन पेपर के ब्लूप्रिंट तक हर एक अलग अलग विषयों को इस परस्पर संवादी कार्यक्रम में यहाँ सब स्टूडेंट्स ने आदरणीय कुलगुरु